आणि आत्ताच्या घडीची एक ताजी बातमी समोर येते ती म्हणजे एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळीचा बोनस जाहीर झालेला आहे। एसटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी यंदा आनंदाची जाणार आहे। एसटी कर्मचाऱ्यांना 6,000 रुपयांचा बोनस जाहीर करण्यात आलेला आहे। अक्षय कुडकेलवार आपले प्रतिनिधी आपल्याला या संदर्भात अधिक माहिती देतात। अक्षय, खरं तर एसटीचं चाक गेल्या काही वर्षांपासून तोट्यात आहे, असं असताना सुद्धा एसटी कर्मचाऱ्यांना 6,000 रुपयांचा बोनस जाहीर करण्यात आलेला आहे। काय अधिक तपशील आहे? विनोद, आपण जर बघितलं तर या सगळ्या मध्ये एसटी कर्मचाऱ्यांना म्हणजे एसटी महामंडळाला राज्य सरकारकडनं 65 कोटी रुपयाची रक्कम देणं हे बाकी होतं आणि येत्या 48 हप्त्यांमध्ये ही 65 कोटी रुपयाची रक्कम दर महिन्याला 65 कोटी रुपयाची रक्कम देणं अपेक्षित होतं आणि येत्या 48 हप्त्यांमध्ये आता ही जी एकूण जी रक्कम देणं अपेक्षित आहे सरकारकडनं ती रक्कम तर देण्यात येणार आहे। मात्र आता जी बैठक पार पडली परिवहन मंत्री, एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटना आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यामध्ये सगळ्यात महत्वाचं दिवाळीच्या तोंडावरती 6,000 रुपयाचं कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान अर्थातच ज्याला आपण बोनस म्हणू शकतो, हे दिवाळी कर्मचाऱ्यांना 6,000 रुपयाचा बोनस देण्याचं मंजूर करण्यात आलंय। आज निर्णय तसा घेण्यात आलाय आणि यासोबतच 12,500 रुपयाच्या संदर्भात देखील घोषणा करण्यात आली आहे। म्हणजे 6,000 रुपये बोनस आणि गरज असेल तर 12,500 रुपये तुम्ही अतिरिक्तची उचल करू शकता। म्हणजे जर त्यांना ऍडव्हान्स मध्ये ते त्यांचा पगार देखील उचलू शकतात, अशा पद्धतीची घोषणा आता करण्यात आली। त्यामुळे यंदा काही प्रमाणात का होईना एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होईल असं म्हटलं तरी वाव करणार नाही। अगदी धन्यवाद अक्षय दिलेल्या या सगळ्या अपडेट्स बद्दल। आणि गेल्या काही वर्षांपासून तोट्यात असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी यंदा गोड होण्याची शक्यता आहे, कारण 6,000 रुपयाचा बोनस जाहीर झाला।